नमस्कार. भिवंडी आगरी महोत्सव 2025चा शुभारंभ स्थिपल वाढून नुकताच संपन्न झाला. भिवंडी आगरी महोत्सव 2025 ची जय्यत तयारी सुरू झाली असून त्या संदर्भात विचार विनिमय आणि नियोजनासाठी मीटिंगचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. भिवंडी आगरी महोत्सव 2025 दणक्यात थाटामाटात आनंदाच्या हर्ष उल्हासाच्या वातावरणात संपन्न होणार यासाठी मीटिंगचं आयोजन केलं असून या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच स्थिपल वाढून खऱ्या अर्थाने कालपासून भिवंडी आगरी महोत्सवाच्या ह्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला आहे. 2025 हे सेलिब्रिटी वर्ष आहे आणि म्हणून या वर्षामध्ये भिवंडी आगरी महोत्सव एक नव्या लुकमध्ये अनेक कार्यक्रमासह तसेच याच कार्यक्रमाच्या माध्यमातून क्रीडा महोत्सव देखील आयोजित केला आहे. नाविन्यपूर्ण वातावरण या महोत्सवाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे, समितीचे अध्यक्ष सोनाजी पाटील, कार्याध्यक्ष हनुमान पाटील, स्वागत अध्यक्ष डॉक्टर यशवंत सोरेसाहेब, सल्लागार भगवान ठाकूर, तसेच यशवंत केने, विजय पाटील, ओम मुकादम, डॉक्टर विनोद पाटील सर, सुनील पाटील सर, चक्रधारी पाटील, प्रभाकर पाटील, नरेश पाटील, संदीप म्हात्रे, रवींद्र तरे सर, अमर म्हात्रे, योगेश गोवी, रघुनाथ म्हात्रे, भरत भोईर, तसेच वारकरी संप्रदायातील सोमनाथ माळी, काळूराम बुवा भोईर, कचरूदादा हरट, साई सेवक प्रतिष्ठानचे सर्व सन्मानी पदाधिकारी, तसेच साई सेवक महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी, साधनाताई म्हात्रे त्यांच्या समवेत सर्व महिला मंडळ, तसेच आगरी महोत्सव महिला मंडळाच्या सर्व उपाध्यक्षा नंदिनी भोईर, नलिनी चौधरी, गीता चौधरी, तसेच सोनाया गावातील महिला मंडळ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी मंदाताई हरट, सोनाळे, सुनीता तरे, वृषाली भोईर ह्या देखील उपस्थित होत्या. तर चला पाहूया या संदर्भातील काही क्षणचित्रे. गणपती बाप्पा. हा चल ओके. पंधरावे भिवंडी हे वर्ष सेलिब्रिटी वर्ष आहे, कारण की 25वा वर्ष रौप्य महोत्सव असतं आणि म्हणून एक वेगळा साज संपूर्ण जगामध्ये या भारतामध्ये असेल तसा साज आणि तीच धमक आपल्या भिवंडी आगरी महोत्सवामध्ये टिकून ठेवण्यासाठी उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने काम करून आपला भिवंडी आगरी महोत्सव 2025चा हा 5 दिवसाचा कार्यक्रम आपण सर्वजण दणक्यामध्ये साजरा करणार आहोत. आपली संस्कृती, आपली कला, आपला पाहुणचार, आपला खऱ्या अर्थाने एक दुसऱ्यामध्ये असलेला समझोता आणि आगरी परंपरा अबाधित राखण्यासाठी, आपल्या संस्कृतीला पुढे नेण्यासाठी भिवंडी आगरी महोत्सवाच्या ह्या व्यासपीठावरून गेल्या 15 वर्षामध्ये आपल्यामध्ये राहणारा प्रत्येक समाज, आपला तालुका असेल, भिवंडी शहर असेल, इव्हन आपला ठाणे जिल्हा असेल, या महोत्सवावर सर्व जिल्ह्यातील लोक येतात आणि म्हणून आपली संस्कृती दाखवण्याची सुवर्ण संधी पुन्हा एकदा आपल्याकडे आलेली आहे. आज आपल्याला चर्चा करायचे, विषय मांडायचे आणि याची अंमलबजावणी येणाऱ्या पुढच्या सभेमध्ये पाहणी. जर एखादी मान्यता झाली तर आपण त्यांना एखादा पॉस्टर बघून डोनेशन पण ट्रॉफ्या पण तयार करू. आगरी महोत्सव आयोजित 15 मदतीचं काम चालू होणार आहे आणि त्यासाठी आर्थिक मदतीची गरज लागेल तर असं नाही बाहेरच्या लोकांनीच द्यायला पाहिजे. तर मग आपण पण सर्व आहोत, तर प्रत्येकाने सर्व सक्षम आहेत, तर तुम्ही सर्वांनी पण आर्थिक मदतीची सोय करा आणि देण्याचा प्रयत्न करा. नुसता घ्यायचं मिरवायचं असं नाहीये. तर तिथं या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचाही सहभाग असायला पाहिजे आर्थिक मध्ये. तर एवढं सांगायचं आहे, कारण आपली एवढी पोरं महिनाभर इथं मेहनत करून एवढा मोठा भव्य दिव्य एवढा मोठा हे करतात. जर कार्यक्रम त्यासाठी पैसा लागतो, तर मी तर बाबा कुठे कोणाच्या बाहेरच्या माणसाकडे पैसा मागायला जात नाही. मला जर द्यायचं झालं तर मी माझ्या स्वतः करून देते. माझ्या संस्थेसाठी पण 1 रुपया मागितला नाही. तर तुम्ही स्वतःहूनही प्रयत्न करा की आपल्या कार्यक्रमाला आर्थिक मदतीची गरज लागेल आणि सर्व महिलांनी आपली एखाद दिवशी सर्व उपाध्यक्ष असो किंवा पदावर असो किंवा नसा, महिलांनी आपल्या आगरी महोत्सवाच्या एक आगरी म्हणून हे लक्षात ठेवा की हा आमच्याच गावचा, आमच्याच तालुक्याचा, आमच्याच गावचा, इथं बाहेरच्यानीच नाही आला पाहिजे. पहिली गोष्ट तुम्ही आगरी आहात. आपण जिथं जिथं समाजाच्या हिताचा आगरी माणसं जिथं कार्यक्रम करते तिथं सर्वांनी असला पाहिजे. तर महिलांची एक मीटिंग ठेवा आणि कुठल्या कुठल्या बचत गटांना आपल्याला एखाद दिवस संधी द्यायची असेल तर त्यांना द्यायची.
त्यांचाही सहभाग त्यांना केला आहे आगरी महोत्सवासाठी, त्यांना समाधान मिळेल. तर उद्या पण नको का 5 दिवसासाठी ना, ज्यांना वाटते, ज्या महिला उत्सुक असते त्यांना आपण काम घेऊया. असे येणाऱ्या मीटिंगचे आजचे जे विषय झालेत त्या विषयांमध्ये सूचना आलेल्या आहेत. हे लक्षात घ्यायचं आहे का काहीकांचा गैरसमज होतो की आपण एखादी गोष्ट पहिल्या मीटिंगला सांगून गेलो की शेवटच्या मीटिंगला येतो आणि मग प्रश्न विचारतो, अरे ते सांगितलं ते झालं का नाही. तर आज ज्या आल्यात त्या सूचना आल्यात. या सूचना आणखी 2-3 मीटिंगमध्ये फिल्टर होतील आणि कुठले कार्यक्रम ठेवायचे, कुठल्या पद्धतीने चालायचं. कारण आपल्यामध्ये आपण अनेक जण असतो, विचार वेगवेगळे असतात. कार्यक्रम ॲडजस्ट होतो का नाही, वेळ ॲडजस्ट होते का नाही, करायचं खूप काय पण त्यासाठी निधी उपलब्ध होतो का नाही, असे अनेक प्रकार आहेत. आणि त्याच्यामुळे याचे जे डिसिजन्स आहेत, ते निर्णय जे आहेत ते प्रत्येक येणाऱ्या मीटिंगमध्ये एक एक करून घेतले जातील. म्हणून सर्वांना विनंती आहे की कोणीही अतिशयोक्ती न करता येणाऱ्या प्रत्येक मीटिंगला हजर राहायचं आहे. आणि येताना, आता आज आपण एकटे आलो आहे, येताना आपल्या गावातला एखादा कार्यकर्ता सोबती वाढवायचा आहे प्रत्येक मीटिंगला. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे, पुरस्कारांसंदर्भात एक तक्रार येते, पण आपण काय करतो, जेव्हा फाईल्स मागवल्या जातात, डाटा मागवला जातो, कार्यक्रम मागवले जातात, तेव्हा आपण देत नाही. आणि नंतर शेवटच्या दिवसाला जेव्हा आपण सांगतो का अरे कंपॅरिझन करतो, ह्याला दिलं आम्हाला दिलं नाही, ह्याचा कार्यक्रम घेतला आम्हाला घेतलं नाही, हा कार्यक्रम घेतला तो घेतला नाही. तर त्यासाठी ही सगळी महिनाभर आधी तयारी करावी लागते. म्हणून सर्वांना विनंती की अशी पुरस्काराची गोष्ट असेल, कार्यक्रमाची गोष्ट असेल, निधीची गोष्ट असेल, तर आपण लवकरात लवकर आधीच्या मीटिंगला ते आम्हाला प्रेझेंट करा. या ठिकाणी आपण एक टाळ्या वाजून सत्कार करूया. आपल्या भिवंडी आगरी महोत्सवाचे सल्लागार व समन्वयक श्री भगवान ठाकूर साहेब यांना राज्यस्तरीय मातृवंदन पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा आपण इथे टाळ्या वाजून भिवंडी आगरी महोत्सव कमिटीच्या वतीने आपण ठराव घेतोय की त्यांचा आगरी महोत्सवच्या व्यासपीठावर सुद्धा आपण या पुरस्काराबद्दल उल्लेख आणि सत्कार करूया. या ठिकाणी आजची मीटिंग संपली असं जाहीर करतो आणि सर्वांना एकदा धन्यवाद देतो. जय आगरी. सगळ्यांना नमस्कार. जय आगरी. आगरी महोत्सव 2025 लवकरच सादर होत आहे आणि या आगरी महोत्सवमध्ये सगळ्या समाजाला घेऊन चालणारा हा आगरी महोत्सव, पण जास्तीत जास्त आगरी लोकांचा सहभाग, आगरी कोळी लोकांचा सहभाग या अपेक्षित. इतर जाती धर्माच्या लोकांना सुद्धा या मज्जाव नाही, सगळ्यांना एंट्री आणि सगळ्यांना संधी, आगरी संस्कृती जी त्याचा आनंद मजा लुटण्याची संधी. तर मी आगरी महोत्सव उपाध्यक्ष नलिनी चौधरी सगळ्यांना आग्रहाचं आवाहन देत आहो की सगळे या ठिकाणी येऊन या महोत्सवाची मजा आनंद घ्यावा. आगरी संस्कृती म्हणजे पूर्णपणे जुन्या लोकांची जी पद्धत आहे, जात्यावर दलाचा, उकलाव कांडाचा, चुलीवर भाकरी बुजायच्या, चुलीवरचा मटण, ही सगळी संस्कृती दाखवणार आहे. आगरी जुनी गाणी, आगरी बोलीतली जुनी गाणी यांचं सुद्धा या ठिकाणी प्रदर्शन होईल. त्याचप्रमाणे ज्या आगरी महिला आहेत त्या जुनी गाणी आहेत त्याच्यावर नाच वगैरे करणार आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे छोट्या छोट्या कलाकृती सादर करणार आहेत. सगळ्या या गोष्टीचा आनंद लुटावा असं मनापासून मी आवाहन देत आहोत. नक्कीच या ठिकाणी आगरी समाजातील जे विद्यार्थी किंवा जे मोठी माणसं सुद्धा जी आहेत, जे कशात ना कशात त्यांनी वेगळ्या पद्धतीची प्रगती केलेली आहे, त्यांचा पण या ठिकाणी सत्कार होईल. त्यानंतर या ठिकाणी ज्यांच्या लग्नाला 50 वर्ष होऊन गेल्यान त्यांचा सत्कार पण दरवर्षी इथं केला जातो आणि यावर्षी पण तो केला जाईल. अशा प्रकारे अनेक क्षेत्रात जी काम करणारी मंडळी आहे त्या सगळ्यांचा इथं मान सन्मान होईल, आदर सत्कार होईल. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी आता आर्मी मध्ये काही गेलेत, काही डॉक्टर, इंजिनियर, खूप मोठ्या मोठ्या पदांवर गेलेले आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार नक्कीच करण्यात येईल. जय आगरी. जास्तीत जास्त मी महिलांना आवाहन करीन, माझ्या या आगरी समाजाच्या महिलांनी आपल्या या सोनाल्याला होणारा जो प्रोग्राम आहे आगरी महोत्सव, जो संपूर्ण भिवंडी तालुका नव्हे, ठाणे जिल्हा नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये आमचा हा भिवंडी आगरी महोत्सव साजरा होतोय. या साजरा होणाऱ्या आगरी महोत्सव मध्ये माझ्या या भिवंडी तालुक्यांच्या गावोगावच्या महिलांनी या आपल्या या प्रोग्राम मध्ये हाजरी लावली पाहिजे. त्याशिवाय त्यांच्या अंगण ज्या ज्या कला, नाचाच्या हान, धवला बोलाच्या हान, त्याच्या बी इकडे स्पर्धा होणार. त्या स्पर्धेमध्ये या महिलांनी
म्हणजेच आपल्या भगिनींनी आवर्जून भाग घेतला पाहिजे. जशी लग्नान कशी आपण नटताव थटताव जाम नाचताव तशी इकडे येऊन बी आपला संस्कृतीचं प्रदर्शन व्हायलाच पाहिजे अशी माझी इच्छा नव्हे, ती इकडे उपस्थित असलेल्या सगळ्या उपाध्यक्षांची इच्छा की जास्तीत जास्त लोक दुसऱ्या समाजाला आवड सांगायचं का माझा आगरी समाजातल्या महिला नुसत्या दागिना न साड्या घालापुरती नाही आणि त्यांचे पक्का गट सण गाण्याचं नाचण्याचं. आजच्या या तारखेन माझ्या समाजाच्या महिला डॉक्टर पायलट पर्यंत पोहोचलेत आणि त्यांचा देखील इकडं सत्कार होणार. तर त्यासाठी आपल्या सगळ्या बायांनी इकडं हजर व्हायलाच पाहिजे ही माझी सगळ्यांना म्हणजे विनंती. आवतन